मुलींनो, आज मी तुम्हाला असा चटपटीत अशी भेळ करून दाखवणार आहे। आपण नेहमी फरसाण मुरमुऱ्याची भेळ खातो, ओली भेळ। तर आज मी तुम्हाला मॅगीची भेळ करून दाखवणार आहे। तर हे मी 2 मॅगीची पाकिटं आणलेली आहेत, हे पहा। आता हे आपण ह्याच्यातच फोडायची आहेत, अशी बारीक करून घ्यायची आपण ह्याच्यातच। असंच हे करून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे। हे बाकी ही मॅगी अशी आपण काढून घ्यायची आहे। आता मी तेल गरम करायला तवा ठेवला आहे। तव्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे, किंवा तुम्ही बटर पण घालू शकता। ह्याच्यामध्ये मी तेल घालते आणि ही मॅगी आपल्याला अशी भाजून घ्यायची खमंग। आता हा मॅगी मसाला आहे तो आपण काढून घेणार आहे साईडला। आता ही मॅगी आपण तव्यामध्ये घालते, तवा गरम झालेला आहे। हे पहा, आपल्याला छान भाजून घ्यायचे, थोडी मी भाजून घेणार आहे, अशी खमंग भाजायची। ह्याला मग गॅस जराशी मोठा केला आहे मी। एकदम टेस्टी आणि छान, जरा मुलांना थोडंसं नाश्त्यासाठी जरा वेगळा प्रकार म्हणून ही मॅगीची आपण भेळ करणार आहोत। त्याला मी अशी खमंग भाजून घेते। हे पाहते, ही मॅगी आपली छान गुलाबी रंगावर भाजलेली आहे। बारीक गॅस करून भाजून घ्यायची। हे पहा, आता हे मी काढून घेणार आहे। आणि दुसरी आहे ती आपण अशी, ही तुम्ही तळून घेऊन पण शकता, पण तळल्यामुळे काय होतं, थोडंसं जास्त तेलकटपणा राहतो, म्हणून मी थोड्याशा तेलावर हे भाजून घेते। हे पाहते, ही पण मॅगी आपली पूर्ण आता भाजून झालेली आहे। ते सगळे आपण बाउलमध्ये काढून घ्या, गॅस बारीक केला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहेत तळून। आता पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आहे। मॅगी भाजल्यामुळे छान वास येते बघा मॅगीचा। आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे घेऊया तळून, भेळमध्ये घालण्यासाठी। खमंग भाजायचे शेंगदाणे पण। हे बघा, शेंगदाणे भाजून झाले। ह्याच्यात 3 मिरच्या घेतल्यात मी, त्या पण थोड्याशा आपण परतून घेऊया, जास्त नाही। आता हे शेंगदाणे पूर्ण आपले भाजले। आता गॅस बंद करायचा आहे। आता आपण भेळ तयार करूया। आता हे शेंगदाणे मी काढून घेते। हे पहा, आता ह्याच्यात मी शेंगदाणे वगैरे तळून घातलेत। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया। 1 चिमटीभर चाट मसाला, आणि हा मॅगी मसाला आहे ना, हा सगळा टाकायचा मॅगी मसाला। तिखट पण असतं आणि टेस्ट लागतो, त्याच्यामुळे भेळीला आपल्या छान चव येते। थोडंसं चवीपुरतं थोडंसं मीठ, टोमॅटो, कांदा, थोडा कांदा। तुम्हाला जर तिखट हवा असेल अजून, तर तुम्ही थोडंसं लाल तिखट ह्याच्यामध्ये लाल तिखट घालू शकता, कारण मॅगी मसाला पण तिखट आहे, तर मी थोडंसं लाल तिखट पण घालते। आणि ह्याच्यामध्ये टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस ह्याच्यामध्ये घालायचा। तुम्हाला कमी प्रमाणात जास्त प्रमाणात बघा कितपत तुम्हाला आवडतं, त्याप्रमाणे तुम्ही सॉस टाकू शकता। आता आपण हे मिक्स करून घेऊया। एकदम छान मस्त भेळ लागते बघा ही मॅगीची भेळ, एकदम आहे बघा। आता ह्याच्यामध्ये आपण ह्याचा मसाला घातलेला आहे मॅगीचा, त्याच्यामुळे वास छान येतो आहे। कांदा, टोमॅटो, मीठ, हिरवी मिरची थोडीशी। हे पहा, ही मॅगीची भेळ तुम्हाला एकदम 5 ते 10 मिनटात तयार होणारी भेळ आहे। पटकन मुलांना घाईच्या वेळेत नाश्त्याला करून देण्यासाठी भेळ मी तयार केलेली आहे। तर ही अशी भेळ तुम्ही अगदी जरूर करून बघा, आणि फार टेस्टी आणि चवदार लागते। मॅगी भाजल्यामुळे तो कुरकुरीतपणा आणि कच्चेपणा त्याचा नाहीच होतं, आणि कुरकुरीत छान लागते। तर ही भेळ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।